श्री स्वामी समर्थ। 3 महिने दत्तसेवा केली तरी व्याधी गेली नाही। मग स्वप्नात मिळाला स्वामींचा आदेश। 6 लाखांची जहागीर, भरपूर संपत्ती, कुटुंब, मान सन्मान सर्व काही होते। पण एक भयंकर व्याधीमुळे शंकररावांचे जीवन उद्ध्वस्त झाले होते। 3 महिने गाणगापुरात सेवा करूनही आराम मिळाला नाही। मग एका रात्री स्वप्नात असा आदेश मिळाला की ज्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले। पुढे काय घडले जाणून घ्या। अध्याय 8 मधील ही अद्भुत कथा। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका। जय जय रघुवीर समर्थ। तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 8म अध्यायात आपले स्वागत आहे। या अध्यायात आपण पाहणार आहोत एका श्रीमंत, प्रतिष्ठित आणि भाग्यवान व्यक्तीची कथा, ज्याच्याकडे संपत्ती, मानसन्मान आणि सुखसोयींची कोणतीही कमतरता नव्हती। पण तरीही तो दुःखी होता। त्या काळी निजाम सरकारच्या दरबारात शंकरराव नावाचे एक प्रतिष्ठित दफ्तरदार होते। त्यांच्याकडे 6 लाखांची जहागीर होती। घरात भरपूर संपत्ती, सुखी संसार आणि संतती होती। बाहेरून पाहता त्यांचे जीवन परिपूर्ण वाटत होते। परंतु पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ कोणालाच टाळता येत नाही। शंकररावांना एक गंभीर बाधा झाली होती। अनेक उपाय करूनही ती दूर होत नव्हती। दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती। रात्रभर झोप लागत नव्हती, अन्नाची चव उरली नव्हती, शरीर अशक्त होत चालले होते, मन सतत चिंतेने ग्रासलेले होते। त्यांनी अनेक वैद्यांकडे उपचार घेतले, विविध धार्मिक अनुष्ठाने केली, ब्राह्मण भोजन घातले, दानधर्म केला, पण कोणताही उपाय यशस्वी ठरला नाही। अखेर ते संसारातील सुखांनाही कंटाळले। एक दिवस त्यांनी विचार केला की आता केवळ दत्तगुरूंचीच कृपा आपल्याला वाचवू शकते। त्यामुळे ते प्रसिद्ध दत्तक्षेत्र गाणगापूर येथे गेले। तेथे त्यांनी पूर्ण श्रद्धेने सेवा सुरू केली। दिवस रात्र दत्तनामाचा जप, पूजा आणि अनुष्ठान करण्यात ते मग्न झाले। असे करत करत 3 महिने उलटून गेले। एके रात्री त्यांना एक विलक्षण स्वप्न पडले। स्वप्नात स्पष्ट आदेश मिळाला, अक्कलकोटला जा, तेथे स्वामी समर्थांची सेवा कर, तुझी व्याधी दूर होईल। पण शंकररावांच्या मनात स्वामी समर्थांविषयी अजून दृढ श्रद्धा निर्माण झाली नव्हती। त्यांनी त्या स्वप्नाकडे फारसे लक्ष दिले नाही। ते गाणगापुरातच राहिले आणि आपली सेवा सुरू ठेवली। परंतु काही दिवसांनी पुन्हा एकदा तोच दृष्टांत झाला। पुन्हा त्यांना आदेश मिळाला, अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांची सेवा कर। आता मात्र शंकरराव विचारात पडले। एकाच प्रकारचा दृष्टांत 2दा मिळणे ही साधी गोष्ट नव्हती। त्यांनी हे दैवी संकेत मानले। अखेर त्यांनी गाणगापूर सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पत्नीसह अक्कलकोटकडे प्रस्थान केले। अक्कलकोट नगरीत प्रवेश करताच त्यांना एक वेगळेच वातावरण जाणवले। संपूर्ण नगर स्वामीमय झाले होते। प्रत्येकाच्या मुखात स्वामींचे नाम होते। घराघरात स्वामी चरित्रांच्या कथा सांगितल्या जात होत्या। लोक सकाळी लवकर उठून स्नान करत आणि पूजेचे साहित्य घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी धावत असत। नरनारी, वृद्ध तरुण, गरीब श्रीमंत सर्वांच्या हृदयात स्वामी समर्थांबद्दल अपार प्रेम होते। शंकरराव हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले। त्यांच्या मनात स्वामी समर्थांविषयी आदर आणि श्रद्धा निर्माण होऊ लागली। त्यांना जाणवले की ही केवळ एका संतांची कीर्ती नाही, तर ही एका दिव्य शक्तीची अनुभूती आहे। अक्कलकोटची प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर आणि प्रत्येक भक्त स्वामी समर्थांच्या कृपेचा साक्षीदार होता। तर मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो। जीवनात कितीही संपत्ती, सत्ता किंवा प्रतिष्ठा असली तरी परमेश्वराच्या कृपेशिवाय खरे सुख मिळत नाही। जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातो। शंकररावांच्या जीवनातही हेच घडले।
दत्तगुरूंनी स्वप्नातून मार्गदर्शन केले आणि त्यांना स्वामी समर्थांच्या चरणी आणले. पुढील अध्यायात आपण पाहू की स्वामी समर्थांनी शंकररावांवर कशी कृपा केली आणि त्यांचे जीवन कसे बदलले. जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.